एक अशी डायबिटीसची गोळी जी इन्सुलिनला काम करायला शिकवते. आता कोणती मेडिसिन, तर त्याचं नाव आहे पायोग्लिटाझोल. ठीक आहे. ह्याच्यामध्ये पायोज वगैरे असे खूप सारे मेडिसिन येतात, खूप सारे ब्रँड्स आहेत. टाईप 2 डायबिटीजमध्ये वापरतात शुगर कंट्रोल करायसाठी. ठीक आहे. दिवसातून एकदा घ्यायची असते, सकाळी घ्या किंवा संध्याकाळी घ्या चालतं, आणि जेवणासोबत किंवा जेवणानंतर कधी घेतलं तरी चालतं. आता तुम्हाला सांगते की याचं मेकॅनिझम काय किंवा हे एक्झॅक्टली कसं आपल्या बॉडीमध्ये वर्क करतं. आता एक्झाम्पल, तुम्ही जेवलात तर जेवल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये शुगर वाढतं, ब्लडमध्ये शुगर वाढतं, पण इन्सुलिन नीट काम करत नाही शुगर पेशंटमध्ये. सो त्यामुळे काय होतं, शुगर सेलमध्ये जात नाही. पायोग्लिटाझोल काय करतं, तर त्याचं काम काय, इन्सुलिनला बेटर पद्धतीने काम करायला शिकवतो, म्हणजे काम करायला मदत करतो, आणि त्यामुळे शुगर सेलमध्ये जातो आणि शुगर कंट्रोलमध्ये राहतो. ठीक आहे. आता तुम्हाला एक्झॅक्टली शुगर काय असतं किंवा शुगर कशी वाढते किंवा एक्झॅक्टली सेलमधून बाहेर वगैरे त्या थोडेसे मी वाटलं ना, तर एक कागदावरी तुम्हाला व्यवस्थितपणे एक्सप्लेन करीन. जर पॉसिबल झालं तर याच व्हिडिओमध्ये टाकीन किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा स्टोरीमध्ये मी अपलोड करीन. सो आता या मेडिसिनचे बेनिफिट काय, एक तर हे इन्सुलिन सेन्सिटिव्ह वाढवतं. जसं की आपलं मेटफॉर्मिन आहे, सर्वांना माहिती, मी ऑलरेडी व्हिडिओ बनवला. मेटफॉर्मिनचं काम काय, इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवणे. ह्याचंसुद्धा सेम काम आहे, म्हणजे इन्सुलिनला सेन्सिटिव्हिटी वाढवते, शुगर कंट्रोल इम्प्रूव्ह करतं. ठीक आहे. आता ह्याचं साईड इफेक्ट आपण म्हणू शकतो, वेट गेन होऊ शकतं, पायात सुजन म्हणजे एडिमा होतं ना, त्या प्रकारे होऊ शकतं. आणि ज्यांना हार्ट प्रॉब्लेम आहे त्यांनी थोडीशी काळजी घ्यावी. डॉक्टर तसं त्या हिशोबानेच सजेस्ट करतो किंवा सगळ्या गोष्टी ऑब्झर्वेशन करतोच. सो डॉक्टरांना व्यवस्थित माहिती असतं. सो आता मार्केटमध्ये खूप सारे ब्रँड्स आहेत, सो प्रत्येक ब्रँडचं नाव सांगायची गरज नाही आहे. आणि आता मेडिसिन बद्दल मी सांगितलं, आता हे एक्झॅक्टली पायोग्लिटाझोलबद्दल मी सांगितलं. ह्याचं रिझन की तुम्ही जी गोळी खाताय त्या गोळीबद्दल तुम्हाला प्रॉपर नॉलेज असलं पाहिजे, की तुम्ही का खाताय, त्या गोळी तुमच्या बॉडीमध्ये कशी वर्क करते, ह्यासाठी मी समजवलेलं आहे. सो मी एक फार्मासिस्ट आहे, ॲज अ फार्मसी म्हणून मी तुम्हाला जनरल अवेअरनेस द्यायचं काम केलं आहे. कोणती मेडिसिन घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नेहमी घ्या, किंवा बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नेहमी घेतला पाहिजे. ठीक आहे. कोणतीही मेडिसिन विदाऊट डॉक्टर कन्सल्ट घेऊ नका. ॲज अ फार्मसिस्ट म्हणून मी तुम्हाला एक जनरल अवेअरनेस किंवा तुम्ही काय खाताय त्याबद्दल तुम्हाला माहिती असली पाहिजे, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बनवले. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. तर चला, बाय.